म्हटलं की आठवतो तो समुद्र किनारा. समुद्र किनाऱ्यावरून चालताना अनुभवलेली ती शांतता आणि प्रसन्नता. कोकण म्हणजे जणू निसर्ग संपदेने नटलेला तो महासागर. आणि अशा मुरुड दापोलीच्या सुंदर अशा समुद्रकिनारी वसलेलं हॉटेल ड्रीमलँड इन रिसॉर्ट. धकाधकीच्या जीवनामध्ये कधीतरी समुद्रकिनारी शांतता अनुभवायची वाटली आणि सुंदर अशा जेवणाचा आनंद घ्यावासा वाटला तर नक्की भेट द्यावं असं सुंदर असं समुद्रकिनारी असलेलं हॉटेल ड्रीमलँड इन रिसॉर्ट. सर्व सोयीयुक्त असलेलं, राहण्याची खाण्याची दर्जेदार सोय असलेलं हॉटेल ड्रीमलँड इन रिसॉर्ट. कसा अनुभव वाटला? एकदम छान आहे सर, एकदम मस्त आहे. अगोदर कोणी इथं सांगितलं होतं म्हणून आला का तुम्ही काय असं बघितलं होतं? युट्यूबवर पाहिलं होतं आम्ही. युट्यूबवरती बघूनच. असं कारण काय? म्हणजे की याचा बराचसा अनुभव आम्हाला लोकांनी सांगितला की तुम्ही त्या रिसॉर्टला जावा, हा. तिथं चांगलं जेवण मिळतं, बीच जवळ आहे, म्हणून आम्ही इथं आलो. म्हणजे ताणतणावापासून सर्वांना एकदा आपलं बाहेर घेऊन जाण्याचा एक वेगळा अनुभव घेण्यासाठी हो. आपण या ठिकाणी आले. आलेलो. अशा पद्धतीनं लोक वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी येतात आणि पर्यटनाचा आनंद लुटतात, जेवणाचा आस्वाद घेतात. खऱ्या अर्थानं खरंच खूप छान आणि चवदार असं जेवण या ठिकाणचं आहे, असा अनुभव आम्हाला या ठिकाणी आलेला आहे. आणि लोकांच्या प्रतिक्रिया आत्ताच आपण जाणून घेतल्यात. या सुंदर अशा समुद्रकिनारी वसलेल्या हॉटेल ड्रीमलँड इन रिसॉर्टचे सर्वेसर्वा म्हणजेच श्री अज्ञानी विष्णू वरवडेकर. सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला येऊनही असामान्य कार्य करण्याची धमक मनामध्ये बाळगून उच्च शिक्षित होऊन मेकॅनिकल इंजिनियर असून सुद्धा शेतीची आणि पर्यटनाची आवड असणारे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व. नावाप्रमाणेच आत्मविश्वासाच्या जोरावर पर्यटन क्षेत्रामध्ये आपल्या परिसराची वेगळी ओळख निर्माण करून देणारे एक असामान्य व्यक्ती म्हणजे श्री अज्ञानी विष्णू वरवडेकर. यांनी देशातच नव्हे तर विदेशातही पर्यटन करून पर्यटनातील नाविन्यपूर्ण गोष्टी आपल्या कोकणातील भूमीवर आणण्याचा मनापासून प्रयत्न केला आणि ते सत्यात उतरवलं. असं संघर्षामधून आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणारे वरवडेकर परिवारातील एक कर्तृत्ववान व्यक्ती म्हणजे आदरणीय अज्ञानीजी वरवडेकर, ज्यांनी मुरुड समुद्र किनाऱ्यावर आपल्या शेतीचं पर्यटन क्षेत्रामध्ये नाव केलं आणि आपल्या समाज बांधवांनाही त्यासाठी प्रेरित केलं. पर्यटन व्यवसायाला चालना दिली. असे पर्यटन व्यवसायातील धाडसी व्यक्तिमत्व, अनेक अडचणींवर मात करून यशस्वी झालेले यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास आलेले आदरणीय अज्ञानीजी वरवडेकर. या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची कशी साथ मिळाली यांची संपूर्ण यशोगाथा जाणून घेऊयात इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठीच्या माध्यमातून त्यांच्याच तोंडून. एका सामान्य माणसाची असामान्य यशोगाथा. नमस्कार, इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण आलो आहोत दापोली येथील मुरुड बीचवरील असलेलं हॉटेल ड्रीमलँड इन या ठिकाणी. या ठिकाणचा परिसर, या ठिकाणचं हवामान, जेवण आणि सगळं जे आपण अनुभवलं आहे ते अर्थात अविस्मरणीय आहे. आणि ह्या सगळ्या अनुभवाचा आपल्या सगळ्यात मोलाच्या साथ ज्यांची लाभ घेते म्हणजे इथले सर्वेसर्वा अज्ञानी वरवडेकर. त्यांच्याशीच आपण आज इथे खास बातचीत करणार आहोत. जाणून घेणार आहोत की त्यांचा हा सगळा प्रवास कसा होता, कशा प्रकारे त्यांनी हे हॉटेल उभं केलं आणि त्यांची संघर्ष गाथा काय होती, हे सर्वच आपण आज जाणून घेणार आहोत. सुरुवातीला सर, तुमचं आमच्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. सुरुवातीलाच मला असं विचारावंसं वाटेल
की या सगळ्याचा पाया काय, मूळ कधी सुरुवात झाली? हा ऍक्च्युली जे ड्रीमलँड इन रिसॉर्ट आहे त्याची सुरुवात 1925 डिसेंबर 1997 पासून मी सुरुवात केली. आता 1997 ला, पण जसं की आपण पाहिलं की या अगोदरही तुम्ही जॉब करायचा, हम्म. त्यानंतर त्याच्या आलेला अनुभव होते हम्म. आणि त्यानंतर आपण या व्यवसायाकडे वळालात. हा. तर तिथून आम्हाला सांगाल का? हा कसं काय की जेव्हा मी VRS घेतली, मी मुंबईला पहिल्यांदा सुरुवातीला मी SSC पास झालो. इथे 83 साली मी SSC झाल्यानंतर मला खरं कृषी विभागात जायचं होतं की त्याच्यामध्ये मला शेती विभागात मला इथे कोकण कृषी विद्यापीठात ग्रॅज्युएशन करायचं होतं. पण तेव्हा संपूर्ण या विद्यापीठात मी गेले असताना तिथे आधीच जी मुलांची भरती होती ती पूर्ण झालेली होती. त्याच्यामुळे मला पुढचे 2 महिने थांबल्यानंतर मला मुंबईकडे वळायला लागलं. मी बऱ्याचशा टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रयत्न केला पण मला ऍडमिशन मिळालं नाही. आणि असं असताना मग मी मुंबईला गेलो. मुंबईला एका प्रायव्हेट ह्याच्यामध्ये आपल्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये मी हे घेतलं, आपलं नोकरी संदर्भात मी हे घेतलं, ऍप्लिकेशन केलं होतं. त्याच्यामध्ये आपल्याला मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणून साठी जॉबसाठी मी अप्लाय केलं होतं. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी मी हे घेतलं, ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन घेतल्यानंतर मी तिथे 6 महिने जायला लागलो. परंतु घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे, माझे आई वडील इथे होते, शेतकरीच होते, आणि याच्या नाजूक असल्यामुळे मला पुढे पैशांची कमतरता लागली. त्याच्यामुळे मी दादरला माधानी स्टेटमध्ये नाईटला जॉब करायचो. तेव्हा मला पगार होता 5 रुपये रोज, म्हणजे 150 रुपये पगार होता. त्या 150 रुपये पगारामध्ये मी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत जॉब करायचो आणि सकाळी 10 ते 4 कॉलेजला जायचो. असं मी वर्षभर केलं. पण त्या मादानी स्टेटमध्ये ऑपरेटिंग करत असताना मला त्यांच्याकडे माझं चांगलं जे कामाचं नियोजन असल्यामुळे मला तिथेच मशीन ऑपरेटर म्हणून जॉब मिळाला. आणि सुरुवातीला बजाज ऑटो यांचे स्पेअर पार्ट डीलर कंपनी साऊंड इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन अंधेरीला मला जॉब मिळाला. 1500 रुपये स्टार्टिंगचा पगार मिळाला. त्याच्यामुळे मी शिक्षण अर्धवट सोडलं आणि जॉब करायला लागलो. आणि जॉब करत असताना मला फिरण्याची भरपूर आवड होती. आणि नंतर असंच 10 वर्ष जॉब केला. आणि मग VRS ची दत्ता सामंत यांच्या युनियन मधून VRS ची कल्पना आली की ज्यांचे पगार वाढलेले आहेत. तेव्हा मला 6,500 रुपये पगार होता. त्यावेळी मी 6,500 पगार मिळाल्यानंतर मी VRS घेतली. आणि मला पर्यटन याची भरपूर फिरायची आवड असल्यामुळे 94 साली मी इकडे आलो. तत्पूर्वी सर तुमचा जन्म इथेच आहे, इथलाच जन्म आहे माझा. हो. आई वडील तुमचे काय करत होते? आई वडील हे शेतीच करत होते. त्यावेळी इथली शेती सगळी डेव्हलप होती का नाही? नाही, अजिबात काहीच नव्हतं. इथे संपूर्ण असं माळरान होतं. आणि आता जिथे माझं रिसॉर्ट आहे तिथे संपूर्ण माळरान होतं. आणि असा कोणाचा कन्सेप्टच नव्हता की इथे टुरिझम होऊ शकतं. तर ह्या परिस्थितीत मला फिरायची आवड असल्यामुळे मी VRS घेतल्यानंतर मला त्या VRS मध्ये मला 2 लाख रुपये मिळाले. आणि 2,54,000 रुपये मला त्या VRS मध्ये मिळाले. आणि 2 लाख रुपये येथील दापोलीतील डॉक्टर जयवंत शेठ जालगावकर यांची अर्बन बँक, या अर्बन बँकेने माझ्याकडे एक सुशिक्षित बघून विश्वास संपादन करून मला 2 लाख रुपये दिले. अशी 4,54,000ची मी डोंबिवलीतला थत्ते बजाजचीच ती ही होती, कंपनीची गाडी होती. तर ती मी टाउन अँड कंट्री पहिली 9 सीटर गाडी मी इथे घेऊन आलो. आणि मग गावात आल्यानंतर माझ्या ज्या सौ आहेत त्या सौ पहिल्या 92 साली त्या इकडे आल्या, त्या मुंबईच्या पेंटच्या. तर त्या आधीच आमचं लग्न झालं होतं. आणि त्या पहिल्या 92 साली इकडे आल्या. मी त्यांना म्हणलं गावातल्या तुम्ही गावात आहे, तर त्या पेंट जवळ वरसे म्हणून गाव होतं पण ते शहरात होतं. आणि त्यांना म्हटलं बाबा बघा तुम्ही, तुम्हाला इथे जमतंय का? तर तेव्हा मला मुलगी झाली ती जान्हवी, मोठी मुलगी. तर ती 6 महिन्याची होती आणि तिची जिल्हा ट्रान्सफर झाली इथे लाटवण लिंबीकोण गाव म्हणून आहे, तिथे त्या आल्या. त्याच्यानंतर त्यांना त्यांचं चांगलं काम बघितल्यानंतर सासू सासरे माझे वयोवृद्ध होते, म्हणजे माझे आई वडील. त्याच्यामुळे त्यांना मग इकडे यांची हरणेला बदली झाली. आणि मग त्यांना मी विचारलं ठीक आहे तुम्हाला इथे करमतंय का? ते बोलले ठीक आहे करमतंय. त्याच्यानंतर मी हा सगळा प्रवास करून जॉब सोडला आणि टाउन अँड कंट्री गाडी घेऊन मी ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय करायचो. त्या हरणेला प्राथमिक शाळेमध्ये
सर्व्हिसला होत्या, त्या जिल्हा परिषद मध्ये प्राथमिक शिक्षिका आहेत, त्या जॉबला जायच्या आणि आमची लहान मुलगी माझे आई वडील बघायचे आणि असा आमचा प्रवास चालू झाला. म्हणजे सर मॅडम पहिल्यापासून म्हणजे शिक्षिकाच आहेत. तरी सुद्धा तुम्ही यांना म्हणजे शेती करतात किंवा टुरिस्टचा व्यवसाय करतात, यांना पसंत कसं केलं म्हणजे त्याबद्दल तुम्ही काय सांगा? हा, त्याबद्दल सांगायचं म्हणजे की आधी मला कसं हे जेव्हा मला पाहायला आले त्यावेळेला त्यांनी क्लिअर केलं होतं की मी गावालाच राहायला जायचंय. मी काही जरी आता मुंबईत असलो तरी पण मी मुंबईत राहणार नाहीये, मला गावामध्येच राहायला आवडतं आणि मी गावामध्ये जाणार आहे. आणि जर या गोष्टी तुला पसंत असतील तरच तू होकार दे, नाहीतर क्लिअरली नाही सांगितलं तरी चालेल. पण मला सुद्धा गावाबद्दल तशी आवड आहे पहिल्यापासून, त्यामुळे मला तो इश्यू काही वाटला नाही. म्हणजे कसं तुमचं एवढं शिक्षण झालं, तुम्ही नोकरीला होतात, मग आहेत आता पण. हा, तेच की. मग ते टुरिस्टचा व्यवसाय करतात, मग असं कुठं तुम्हाला वाटलं नाही का की आपण त्याच म्हणजे तुमच्या क्षेत्रात त्याच आपल्याला व्यक्ती बघावा असं? बरोबर. त्या फील्डचा जरी पूर्वी वाटायचं की आपल्या फील्डचा, पण ही व्यक्ती जेव्हा मी पाहिली ना, हा. ती सक्षम व्यक्ती आहे, बरोबर. काही ना काहीतरी नक्की करणार. हो. त्यातली आहे म्हणजे पिंडातली की काही ना काहीतरी व्यक्ती करू शकते पुढे बरोबर. भविष्यात. आपलं कॅरेक्टर चांगलं असल्यामुळे काही ना काहीतरी गावाला येऊन करू शकतात आणि हे माझ्या लक्षात आलं आणि मी त्या दृष्टीने होकार दिला त्यांना. म्हणजे त्यांचं एकंदरीत काम बघून किंवा काम पाहून, त्यांच्याकडे काम पाहून, बघूनच त्यांच्याकडे पाहून. तुम्हाला तो आत्मविश्वास हो, होता की ही हो. व्यक्ती निश्चितपणे पुढे 100% काहीतरी करणार. 100%. तर सर ज्या वेळेला तुम्ही या ठिकाणी आलात, म्हणजे लग्न झाल्यानंतर मॅडम त्यांच्या बरोबर हा. त्यांची मदत तुम्हाला इथं कशी झाली? हा, आता हे सांगायचं झालं तर आज जसं म्हणतात एका पुरुषाच्या मागे स्त्रीचा हातभार असतो, तसं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मला साथ दिली. कधीही नकार दिला नाही, बाबा तुम्ही हे डेअरिंग करताय, एवढं तुम्ही कर्ज काढताय, काय करताय, पण कधीही असं नाही म्हणाले की तुम्ही हे करू नका म्हणून. कायम पॉझिटिव्ह थिंकिंगने, म्हणजे माझं जसं पॉझिटिव्ह थिंकिंग होतं तसंच त्यांचं होतं. आणि किती जरी हे झालं तरी कसं, आता हा मी गावात प्रोजेक्ट करायचो त्यावेळी, तेव्हा गावातले काही लोक माझ्या आई वडिलांना सांगायचे की अरे असं आहे, हे असं करणार आहेत, हे गाडीचं रिक्स आहे, त्याच्यामुळे हे तुमचं हे धंदा इथे कसं काय चालणार. तर हे असं करत असताना सुद्धा खंबीरपणे माझ्या पाठीशी म्हणजे उभे राहणाऱ्या माझ्या सौ त्या कायम माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि त्यांच्या पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे मी कायम यशस्वी होत गेलो आणि त्या आज तक मी यशस्वीच होतोय. तुमच्या आई वडिलांचा पण त्यामध्ये तुम्हाला नक्कीच support सहभाग आहे, आई वडिलांचा सपोर्ट आहे. एवढं सगळं असताना सुद्धा आई वडील माझे वयोवृद्ध त्यावेळी होते, तरी माझ्या मुलीला सांभाळलं, तू जा, तिला शाळेत जाऊ दे, मी ते व्यवस्थित बघते, हे असं करून सुद्धा त्याने आम्हाला कायम स्वरूपी सपोर्टच केला. तुम्ही या व्यवसायात पाऊल टाकत असताना तुम्हाला कोणत्या अडचणी सुरुवातीला आले ना, बऱ्याचशा अडचणी आल्या. हा जो मी व्यवसाय करायला लागलो ट्रॅव्हलिंगचा, तेव्हा इथे बऱ्याचशा लोकांनी म्हणाले नाही एसटी आहे, तुम्ही इथून दापोली ते अंजरला ₹2.5 तिकीट होतं. मी 3 रुपयांनी पहिले म्हणलं बसून बसून करायचं का, कारण इकडे गावातल्या लोकांचं कसं की सकाळपासून आग्राला पाणी लावणे हे जे सगळा भाग आहे त्याला पाणी लावायचं, दुपारी मस्तपैकी वामकुक्षी, त्याला म्हणायचं वामकुक्षी, दुपारी सगळे 1 ते 3 झोपायचे. आणि मुंबईला मी बघितल्यानंतर आम्ही मुंबईला कंटिन्यू 8-12 तास मी ड्युटी केलेला माणूस, आणि म्हटलं आता हे पहिलं ठीक होतं, पण तेव्हा मी शाळेत होतो, पण हे दुपारचं सगळं झोपून आपल्याला कसं जमेल. तर मग आपल्याला काहीतरी उद्योग पाहिजे, म्हणून मग मी यांच्याबरोबर या अरण्यात गेल्यानंतर मी कम्प्लीटपणे संपूर्ण ट्रिप मारत बसायचो. आणि मग कोणाला लागलं बा शेगाव जावा, इकडे जावा, प्रत्येकाला फिरवं, कारण फिरण्याची मला आवड होती. ह्याच्यातनं माझा उद्योगधंदा वाढत गेला. मी 1 गाडी झाली, नंतर 2 गाड्या घेतल्या, 3 गाड्या घेतल्या, 4 गाड्या घेतल्या, मग ते सगळे ड्रायव्हर ठेवले आणि अशी अश्विनी ट्रॅव्हल्स म्हणून त्यांच्याच नावाने एक मी टुरिझम संस्था चालू केली. आणि ते चालू करत असताना मग हळूहळू मग आपण काय करतो, आता आपण ड्रायव्हर ठेवलेले, आता आपल्याला काम काय, तर सगळं नियोजन करत असताना मग मी हळूहळू माझ्या बागेत फिरायला लागलो. खालचा भाग हळूहळू जसे पैसे येत गेले तसं साफ करायचं थोडस, आणि मग त्यांचं सगळं हे करायचं. आणि हे करत असताना जेव्हा मी माझ्या गाडीला छप्पर पाहिजे होतं, माझं घर साधं होतं, तर गाडीला छप्पर पाहिजे होतं, त्यासाठी मी एक अशी सागाची झाडं तोडली. आणि तिथे मग विरोध झाला लोकांचा स्थानिक, की ते करत असताना काही लोकांनी ते कंप्लेंट करणं फॉरेस्ट ऑफिसमध्ये की हे साग परवाना काढायला लागतो. असं करताना त्या संघर्षामध्ये इथल्याच ग्रामस्थांनी संघर्ष केला. आणि तेच संघर्ष करत असताना मग मी तो फॉरेस्ट ऑफिसमध्ये माझा संपर्क आला, मग ते परवाना काढले. आणि अशा प्रकारे आम्ही तो मांडव केला मला पावसाळ्यासाठी गाड्या ठेवण्यासाठी.
माझ्याकडे नव्हता. त्याला इथे कोकणामध्ये मांडव म्हणतात, म्हणजे गाड्या ठेवण्यासाठी असणारं छप्पर, ते घराच्या समोर माझं नव्हतं. तर ते ठेवण्यासाठी म्हटलं आता करायचं काय, तर ते आम्ही छप्पर केलं. आणि त्या संघर्षामध्ये असंच मी हा लाकूड व्यापार म्हणून व्यवसाय आहे, तो मी 96 ला मी चालू केला. म्हणजे तुम्हाला संघर्षातून एक नवीन व्यवसाय नवीन व्यवसाय करायला मिळाला. तुमच्याकडे ती कल्पकता अगोदरच आहे, हा. म्हणून तर मॅडमनी तुमच्यावरती एवढा विश्वास ठेवला. दाखवला. कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीत जरी तुम्हाला अडचण आली तरी सुद्धा तुम्ही त्याच्यातून नाविन्याचा शोध घेतला. अर्थात नवीन नवीन व्यवसायामध्ये तुम्ही पुढे जात गेला. तर मला एक अजून असं म्हणायचं होतं की तुम्ही पर्यटनाची आवड आहे म्हणता, मग आजपर्यंत तुम्ही कुठे कुठे पर्यटन केलं आणि त्या पर्यटनाचा तिकडचा अनुभव तुम्ही तुमच्या इथल्या व्यवसायासाठी कुठं अंमलात आणला? नक्की आणला. कारण जेव्हा मी ट्रॅव्हलिंग व्यवसाय करत असताना कधी माझे चालक आजारी पडायचे, काय करायचे, किंवा काही जे इथले स्थानिक लोक आहेत तर त्यांना मग हे म्हणायला लागायचं की मालक तुम्हीच आमच्या बरोबर या, तुम्हीच पाहिजे आम्हाला, तुम्हीच ड्रायव्हिंग करायला पाहिजे. गेल्या तुमचा ड्रायव्हर होता पण त्याने असं त्यांना नॉनव्हेज खायला लागायचं, कारण मी कम्प्लीट व्हेज असल्यामुळे इथले काही लोक व्हेज खाणारे असतात. तर ते बोलले नाही आम्हाला तुम्हीच पाहिजे. काही वयोवृद्ध लोकांना द्यायला लागायचं, तर ते म्हणायचे नाही तुम्हीच येतं. मग त्यांच्याबरोबर जात असताना मी शेगाव, शिर्डी, शनी शिंगणापूर वगैरे असं फिरत गेलो. मी पहिली दिल्ली ट्रिप मारली, अजमेरला गेलो काही लोकांच्या बरोबर. तर इथले जे हरण्यातले व्यावसायिक आहेत त्यांच्याबरोबर मला अजमेरला एकदा जावं लागलं. तर असं करत असताना तिथलं मी पर्यटन बघितलं. मग तिथे छोट्या छोट्या होमस्टे वगैरे. मग ही संकल्पना मनात राबत गेली की आपण या व्यवसायाबरोबर जर आपण असेल, मी पुण्यामध्ये बऱ्याचशा ट्रिप मारायचो, काही लोकांना इथून पुण्यात न्यायला लागायचं. काही इथे एजीएस स्कूल म्हणून दाखवलेले आहे, तिथले शिक्षक लोक सगळे आहेत ते पुण्यातले असायचे. मग त्यांना महिनाभर सुट्टी वगैरे काय प्रॉब्लेम आला, कोण आजारी पडलं, त्यांचे आई वडील आजारी पडले की मला इथनं त्यांना व्यवस्था नसायची, अर्जंट जायला लागायचं. किंवा एखाद्या इथे पटोले हॉस्पिटल वगैरे आहे, सगळे हॉस्पिटल्स आहेत, तर त्यांचे इथले कोण लोक आजारी पडले, कोकण कृषी विद्यापीठ मोठं आहे, तर त्यांच्या मुलांना कधी आजारी पडले आणि त्यांच्या आई वडिलांकडे जरा जायचं असेल तर मला त्या गाड्या अवेलेबल इथे कुणाकडे नव्हत्या, माझ्याकडे होत्या. मग अशा वेळी जात असताना त्यांची ओळख व्हायची, त्या विभागात जाणं व्हायचं. संपूर्ण कन्याकुमारी टू कच्छ पर्यंत मी स्वतः गाडी चालवत फिरलेला आहे आणि संपूर्ण तिथलं पर्यटन बघितलेलं आहे. आणि मग तसं फिरत असताना, हॉल्ट घेत असताना माझ्या विचारात येतं की इथे होमस्टे आहे, मग आपण होमस्टे कल्पना राबवली तर असं करत असताना, हे सगळं करत असताना मी हळूहळू माझी जागा स्वतःची असल्यामुळे मी ती हळूहळू साफ करत गेलो. जागा साफ करत असताना पण विरोध झाला. इथले सगळे काही जे लोक आहेत, चालू आहे, इथले जे काही लोक आहेत तर त्या लोकांनी माझ्या वडिलांना उकसवलं की म्हणजे नाही इथली जुनी झाडं तोडतायत, इथे सगळं ही भूत असतात वगैरे, हे सगळं असतात, असं माझ्या वडिलांना ते बरोबर गेले की हे झाड तोडल्यानंतर पाप लागतं, किंवा हे झाड आपण अर्ध कटिंग केलं तर तो तुमचा वंशच अर्धा राहील, किंवा तुमच्या मुलाचा वंश अर्धा राहील. ह्या सगळ्यांना मला सामोरं जावं लागलं. आणि मग आई वडिलांची समजूत करून आई वडिलांनी पण मला सपोर्ट केला की ठीक आहे असं काही नसतं. आणि असं करून मी तो कन्सेप्ट चालू करून पहिल्या 6 रूम ज्या आहेत त्या मी पहिल्या 6 रूम बांधल्या 1997 ला. त्या 6 रूम चालू करत असताना माझा पर्यटन व्यवसाय मी लोकांची जाहिरात केली. तेव्हा वेबसाईट वगैरे असा काही विषय नव्हता. पर्यटकांना इकडं आकर्षित करणं असेल किंवा त्यांना इथं आणणं असेल, हे कसं तुम्ही? मी माझ्या गाडीवरती बोर्ड लावले की असं मी होमस्टे व्यवस्था केलेली आहे, जसं गोवा बिवा आम्ही फिरत असायचो. त्यावेळी पर्यटन म्हणजे इकडे चालू होतं काय नव्हतं, चालूच नव्हतं. लोक यायची पण ती देवदर्शनाला यायची, दुर्गादेवी देवस्थान वगैरे होतं त्या देवस्थानला ती लोक यायची, पण ठराविक अशी नातेवाईकांची लोक यायची. म्हणजे हा बीच एवढा डेव्हलप त्यावेळेला अजिबात नव्हता. आम्ही आलो तेव्हा फक्त सगळं रान होतं आणि आम्ही संध्याकाळचे कधीतरी समुद्रावर फिरायला जायचो. असं करत असताना इथे आम्ही सगळं ते बघितलं आणि मग मी माझ्या गाडीवरती बोर्ड लावला की मी असं आमच्याकडे राहण्याची व्यवस्था आहे, तुम्हाला जर राहायचं असेल तर आम्ही तुम्हाला छानपैकी जेवायला घालू शकतो. तेव्हा पहिल्यांदा 6 रूमचं असल्यामुळे मी जेवायला घालायला लागलो. असं माझं बघितलं असेल तर माझ्या इथल्या 10 लोक जे आहेत, इथे 8 ते 9 10 लोक आहेत, त्या लोकांनी पण आपापल्या ह्याच्याने चालू केलं. मग आला अर्थात मग आम्ही त्या बँकेकडे गेलो. मग बँक आम्हाला थोडंफार 5 लाख 4 लाख लोन द्यायला लागायच्या आणि मग त्यातनं आम्ही फेडल्यानंतर मग हळूहळू आम्ही पुढची डेव्हलपमेंट असं टप्प्याटप्प्याने आम्ही करत गेलो. तुम्हाला आता ही डेव्हलपमेंट करत असताना म्हणजे आर्थिक तर खूप पाठबळ लागलं असेल. अर्थात तुम्हाला काय अडचणी आल्या का? भरपूर अडचणी आल्या. कारण कसं आहे की नंतर मग तो कायदा आला CR-Z. कोकणातल्या लोकांना, आम्ही कोकणातले लोक मृदू आहेत, हे आहेत, सगळं आहे, पण हे कोकणामध्ये मला हे करत असताना, कारण मी पण कोकणस्थच आहे, मी कोकणस्थ लिंगायत आहे, पण असं करत असताना जे लोक असे ज्यांचा काही उद्योगधंदा नाही, त्यांचा जे रिकाम तिकडे लोक असतात त्यांचा जास्त त्रास व्हायला लागला. मग त्या कंप्लेंट करणं
दापोली तहसीलदारामध्ये कंप्लेंट करणं, ह्यांनी ते रूम बांधले आहेत, हे केलं, अशांना भरपूर हे करायला लागलं. आणि त्या संघर्षातनं माझा एक एक मार्ग क्लिअर होत गेला, की संघर्षातनं माणूस शिकतो. त्या अडचणीतून तुम्ही रस्ता शोधत गेलो, रस्ते मिळत गेले आणि त्याच्यातनं मी हा पुढे असं चालत राहिलो. त्याच्यानंतर हे करत असताना नंतर मग काही आपलं जेव्हा चांगली सामाजिक याच्यामध्ये बांधिलकी पण होती. माझ्या वडिलांना होती. माझे वडील ग्रामपंचायतीमध्ये शिपाई होते, नंतर कोतवाल होते ते तलाठी ऑफिसमध्ये. अशा वेगवेगळ्या त्यांनी नोकऱ्या करत असताना तिथले येणारा जो बीडीओ म्हणतात, गट शिक्षणाधिकारी, असे सगळे साहेब लोक यायचे, ते आमच्याकडेच जेवायचे. आणि त्यांच्या ओळखीतनं मग तुम्ही हे पेपर करा, ते पेपर टाकल्यानंतर तुम्ही टुरिझमचं लायसन मिळू शकता, किंवा हे करू. आम्ही एमटीडीसी कडे गेलो, मग एमटीडीसीचा कोणीतरी पत्ता सांगितला. असं असं करत मार्ग शोधत मग एमटीडीसी म्हणतात की 10च रूम करा, तुम्ही होमस्टे करा. मग 6 नंतर आम्ही 10 खोल्या केल्या. आणि असं करत मग ते न्याहारी निवास केंद्राचं फार्म हाऊसचं लायसन काढलं. आणि असं करत करत असताना परत संघर्ष एक झाला, की जसं हे महर्षी अण्णासाहेब कर्व्यांचं गाव मुरुड आहे, तसंच ह्या संघर्षात काही लोकांनी, काही प्रतिनिधी लोकांनी, गावातली पुढारी लोकांनी, जसं कर्व्यांना त्यावेळी बालविधवाचा त्यांनी आवाज उठवला होता आणि त्यांना बायकॉट म्हणजे वाईट टाकलं गेलं, तसंच त्यावेळी मला, माझी मुलगी 3रीत असताना मला पण या गावातर्फे वाईट टाकलं गेलं. हे दुःखप्रद आहे. त्यावेळी तरी सुद्धा मी कसलो नाही. मी माझ्या माझ्या परिवाराला उचललं. आई वडील इथे होते सक्षमपणे, आणि मी दापोलीला राहायला गेलो. कारण तालुक्याच्या ठिकाणी असे विषय नसतात, हे प्राधान्याने आहे. कारण मी आजही लोक जे माझे हे प्रक्षेपण बघतील, ह्या आपण गावामध्ये एखादं करत असताना नक्कीच संघर्षाला सामोरं जावं लागतं. आणि पहिले लोक वाईट करायचं बघतात, चांगल्याला सपोर्ट कोणी करत नाही. आता मी केल्यानंतर आता 240 आमच्याकडे व्यवस्था मुरुडमध्ये आहे, पण त्यावेळी करत असताना सुद्धा मला टाकलं. आणि मी दापोली तालुक्यात गेलो, जसं कर्वे हिंगण्याला गेले तसं मी तालुक्याला गेल्यामुळे माझा उत्कर्ष झाला. आणि मी माझ्या मुलींना, माझ्या 2 मुली आहेत, एक मोठी जान्हवी आणि छोटी चैताली, दोन्ही मुलींना मी व्यवस्थितरित्या शिक्षण देऊन त्यांना कोणत्याही त्याची कल्पना न देता मी पुढे सरसावत गेलो. आणि त्याला माझ्या आई वडील आणि माझी सौभाग्यवती अश्विनी यांनी वेळोवेळी, त्या तर शाळेत शिक्षिका होत्या, त्यांना प्रत्येक प्रश्न विचारले जायचे. त्यांच्या सहमहिला ज्या मित्र महिला होत्या त्या पण शिक्षिका होत्या, गावातले तिथले लोक होते. बाबा असं चाललेलं आहे, तरी सुद्धा त्या सक्षमपणे माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. आणि त्याचा भाग म्हणून आम्ही मुलींना, माझी मुलगी कोकण कृषी विद्यापीठातच BAMC झालेली आहे. असं पण नाही, छोटी 12वी पर्यंत इथे होती. नंतर ती ILS लॉ कॉलेजमध्ये, लॉ रोडला ILS कॉलेज फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मध्ये ती ऍडव्होकेट झाली. असं उत्तम प्रकारचं शिक्षण मी माझ्या मुलींना देऊन माझा उत्कर्ष आम्ही हिरिरीने केलेला आहे. आता आम्हाला एक प्रकर्षानं जाणवलं की तुम्ही झाडी खूप छान मध्ये ठेवलेली आहे. डेव्हलप केलेली हो, आहे. तर हे तुम्ही अगोदरच तुमच्या डोक्यात होतं की अशा पद्धतीचं निसर्ग सौंदर्य इथं आपल्याला उभं करायचं? हा, नक्कीच. कारण मी महाबळेश्वरला जायचो, इकडे तिकडे जेव्हा फिरत असायचो तेव्हा तिथली ताम्हाणी घाट आहे, तो आपला भोर घाट आहे, अशी सुंदर झाडी बघायचो. आणि मग काही ठिकाणी रास होताना पण त्याचा बघायचो. तर हे माझ्या मनात होतं की कुठचंही झाड न तोडता मला हे करता येईल का, आणि त्याप्रमाणे आपण ते केलेलं आहे. म्हणजे निसर्गावरती प्रेम करत करतच तुम्ही नक्कीच. आणि आपण जर पाहायला गेलं तर कोणतंही झाड न तोडता पण ह्या रूम डेव्हलप इथं केलेले आहेत. केले. तर त्याबद्दल पण काय सांगाल हा, नक्की? त्याच्यानंतर काय झालं, 2004 साली मोठं फियान वादळ झालं. त्यामध्ये पार्किंग मध्ये आता जी माझी झाडं आहे ती नवीन, म्हणजे जवळजवळ 10-12 वर्षाची आहेत ती, पण त्याच्या अगोदरची 300 वर्षाची वडाची मोठी झाडं होती. आणि त्या फियान वादळामध्ये संपूर्ण सगळं पडलं गेलं. माझं जवळजवळ 2 करोडचं नुकसान झालं. आणि तेव्हा मग सगळ्यांनी गेले, आता हे पर्यटन करतात, आता कसं करणार. पण त्याच्यानंतर सुद्धा आपलं चांगलं नेतृत्व बघून, मी चांगला हा माणूस चालतोय ह्याच्याप्रमाणे, माझे मित्र अनिल जोशी म्हणून आहेत, ते ब्राह्मण हितरवण्याचे संचालक, त्यांनी मला ताबडतोब 90 लाख रुपयाचं, पतपेढीत कॅपॅसिटी नसताना सुद्धा 90 लाख रुपयाचं कर्ज दिलं. तसंच ते मेहता साहेब म्हणून आहेत, त्यांनी गोपाळकृष्ण पतपेढीतनं मला 60 लाख रुपये दिले. असे 1.5 करोड त्यांनी मला 2 दिवसात उभे करून दिले. फक्त हा माणूस कॅपेबल आहे, करू शकतो, ह्या जेव्हा माझ्या पतसंस्था दापोलीतल्या त्या उभ्या राहिल्या आणि त्याच्यातनं मी उभा राहून त्यांचा विश्वासाचं संपादन करून मी पुढील 3 वर्षामध्ये त्यांचं कर्ज फेडू शकलो. आणि यशस्वीरित्या त्यांचा आजही विश्वास संपादन करून कुठच्याही बँकांना म्हटलं तर ह्या ह्याच्यात अज्ञानी वरवडीकर म्हटल्यानंतर
पर्यटनासाठी कर्ज. माझा कुठचाही माणूस जर सांगायला गेला की या माणसाला तुम्ही कर्ज द्या, तरी आज त्या पतसंस्था उभ्या राहतात. तसं अजून एक कुतूहलाचा प्रश्न असा होता की तुमच्या नावाबद्दल एक आम्हाला विचारायचं होतं. म्हणजे हा. तुमचं नाव अज्ञानी कसं, हा, हा. तर माझे वडील ग्रामपंचायतीमध्ये असल्यामुळे तेव्हा गावामध्ये चावडीवरती दुर्गादेवी मंदिर 300 वर्ष पुरातन मंदिर आहे, तिथे ग्रामपंचायत ऑफिस आहे. तर ते संध्याकाळचं रेडिओ म्हणजे 5 वाजता ग्रामपंचायतीचं काम संपलं की संध्याकाळी 6 ते 7:30 वाजेपर्यंत त्या शिपायाने का तत्सम तिथल्या माणसाने तो रेडिओ चालू करायचा. म्हणजे गावातले लोक संध्याकाळी दर्शनाला यायचे आणि तावडीवरती काय असतील बातम्या, मुंबईमध्ये काय चाललंय, पुण्यामध्ये, तर त्या रेडिओवरती 7च्या बातम्या असायच्या. तर त्या 7च्या बातम्यानंतर अगोदर 6 वाजता कीर्तन वगैरे असे कार्यक्रम त्या FM रेडिओवरती असायचे किंवा आकाशवाणी आपण त्याला म्हणायचो, दूरदर्शन, त्याच्यावरती ते कार्यक्रम असायचे. तर असंच 26 डिसेंबरला कीर्तन लागलं होतं रामदास स्वामींचं, चाफळ्याचे जे रामदास स्वामींचा जो मठ आहे त्यांचं रामदास स्वामींचं कीर्तन लागलं होतं. आणि त्या कीर्तनामध्ये अज्ञानी आणि कल्याणी असे 2 शिष्य रामदास स्वामींचे होते. रामदास स्वामी बाहेर गेले होते कुठेतरी दौऱ्यावरती, तेव्हा त्यांनी त्या अज्ञानीला सांगितलं की तू हा रामाला रोज नैवेद्य दाखवायचा, राम जेवल्याशिवाय तू जेवायचं नाही. आणि त्याशी तो अज्ञानीने नैवेद्य दाखवला आणि 26 तारखेला ते कीर्तन लागलं होतं. 26 डिसेंबर 1965ला. माझा जन्म आहे 27 जानेवारी 1965 माझा जन्म आहे. आणि 26 डिसेंबर 1965, 26 जानेवारी 1965ला ते कीर्तन लागलं होतं संध्याकाळी 6 वाजता रामदास स्वामींचं. आणि असं कीर्तन झाल्यानंतर त्या रामदास स्वामी आले आणि बघितलं तर 15 दिवस झाले तरी तो निश्चित पडलेला अज्ञानी. तर त्याला त्यांनी पाणी मारून त्यावेळेस त्याला उठवलं आणि तो बेशुद्ध झालेला. तर बाबा हे काय झालंय, तर त्यांनी सांगितलं नाही राम काय जेवले नाही, मी कसं जेवू. अरे बाळा, ती श्रद्धा असते. तर असं ते कीर्तन माझ्या वडिलांनी ऐकलं आणि 27 जानेवारीला माझा जन्म झाला. आणि त्याच्यामुळे 27 जन्म झाल्यामुळे वडिलांनी ते नाव माझं अज्ञानी ठेवलं. पण तसं बघितलं तर तुमचं नाव अज्ञानी असून सुद्धा तुम्हाला एवढं या व्यवसायातलं ज्ञान आहे हे अप्रतिम आहे. कारण नावात काय असं म्हटलं जातं, बरोबर. परंतु नावाला अपरोक्ष काम आपण खूप उत्तम प्रकारे केलं आणि बँकांनी किंवा पतसंस्थांनी तुमच्यावरती एवढा विश्वास दाखवला, हो. म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे खूप सारं त्या क्षेत्रातलं ज्ञान होतं आणि आहे असंच दिसतं. त्याचबरोबर सर, आता इथला जर आपण अँबियन्स पाहिला तर आपल्याला इथं नक्षत्र दिसतात, वेगवेगळ्या रूमची नावं. हा. तर ह्याच्या मागे एक वेगळं कुतूहल आहे की कुठे असं पाहायला मिळत नाही आपल्याला, मग इथेच बघायला मिळतं. पण ह्या मागचं नक्की कारण काय? तेव्हा बघतो येतो म्हणजे मी जेव्हा रूम्स करत गेलो तेव्हा असे बरेचसे लोक यायचे आणि त्याच्यामध्ये असं येत असताना बाबा मी रूम बांधत गेलो. आणि तेव्हा 2012 साली असं चालू होतं. आणि जेव्हा हे सगळं होत आलं तेव्हा ते सांगलीचे एक बागवेसाहेब म्हणून ज्योतिषी, प्रसिद्ध ज्योतिषी आहे, तर ते म्हणजे माझ्याकडे बरेचसे स्टार लोक येतात आणि तुमचं बघितलं तर तुम्ही ह्याच्यावरती तुम्ही, तेव्हा माझ्या 15 रूम होत्या आणि बाकीच्या रूम बांधायच्या होत्या. तर म्हणजे तुम्ही असा वेगळा कन्सेप्ट का ठेवत नाही का तुमचं. आता त्यांनी माझा हात वगैरे बघितला आणि सांगितलं म्हणे तुमच्यात खरोखर यश आहे, तुम्ही ह्याच्या पुढे तुम्ही अजून पुढे जाणार आहात. तर तुम्ही असं नक्षत्र असतात, तुम्हाला एवढं माहिती आहे 27 नक्षत्र आपल्या ह्याच्यामध्ये आहेत, मग तुम्ही 27 रूम का करत नाहीत. तर म्हटलं नाही, मला रुंद वाढवायचे आहेत नक्की, पण म्हटलं अजून मला ही काही झाडी तोडायची नाही. आणि असं करत असताना मी ते 2003 साली आय थिंक आले होते आणि 2004 साली जे वादळ झालं त्यात या पुढच्या सगळ्या रूम पडल्या. आणि मग मी हे केलं की आता ही झाडं होणार नाहीत, मग अजून आपण रूम बांधाव्या. म्हणून मग पुढच्या मी त्या 10 आणि 12 रूम बांधायला घेतल्या. आणि मग त्या 27 रूम पूर्ण झाल्यानंतर मी पूर्ण 2012 साली नक्षत्रांचे 27 नक्षत्र आणि 27 रूम्स असं ते मी नक्षत्रांची नावं ठेवली. आणि त्याचा वास्तू शांत करून तो विधी केला जंगम गुरुजींतर्फे. कारण आमच्या लिंगायत समाजामध्ये जंगम गुरुजी येतात, तर अशामुळे आमच्या जंगम गुरुजींना बोलवलं आणि त्याचा तो विधी सामोपचाराने केला की नक्षत्रांच्या विधीने माझ्या आलेल्या लोकांना, कारण काही लोक म्हणायचे खाली हे आहेत, भूत आहेत, हे आहे, तर असं काही कुठची बाधा होऊ नये. आणि माझ्या लोकांना आलेल्या अतिथींना आणि मला चांगल्या प्रकारे मला माझ्या आमची जी हे आहे कुलस्वामिनी आदित्येश्वर नवसरी, तिचं आम्ही तिथे हे केलं, स्थापना केली. आणि त्या स्थापना विधी करून मंगलमूर्तीची स्थापना करून तो तसा विधी करून नवदेवताला सगळ्या नवदेवतांना बोलून तो विधी केला. आणि त्या विधीपासून जे माझी गाडी सुसाट वेगाने चाललेली आहे, किती लोकांनी सांगितलं तरी ती आजपासून आजपर्यंत चालूच आहे.
आणि आता हा पूर्ण प्रवास करताना या मागे कौटुंबिक एक पाठबळ असतं. असतं तर अर्थात. तुम्ही म्हणालात की तुमच्या मुली इथं प्रामुख्याने इथं देखभाल करत हो. असतात, तर त्याबद्दल काय सांगाल? नंतर मोठं विषय असं झालं की आपल्या पूर्ण भारत देशामध्ये करोना आला. करोनामध्ये सगळं हे असताना सगळे शिक्षण व्यवस्था सगळ्याकडची शांत झालेली होती, स्टॉप झाली होती. प्रत्येकाला घरातनं बाहेरच पडता येत नव्हतं. त्यामुळे माझी मुलगी त्यावेळी शिकत होती आणि ती करोनामध्ये इथे आले असताना इथला जो बाकीच्या लोकांना प्रत्येक हॉस्पिटलमध्ये सगळे डॉक्टर्स यायचे बाहेर यायचे, पण त्यांना स्वच्छता आणि याच्यासाठी राहण्यासाठी जागा लागायची. मग त्याने आम्ही इथे दिली. माझा स्टाफ तेव्हा 35 लोकांचा होता, आज 45 लोकांचा आहे. पण तरी सुद्धा माझ्या स्टाफला किंवा आलेल्या जे कोण माझे अतिथी त्यावेळी यायचे, ठराविक आम्हाला 27 रूम पैकी सांगण्यात आलं की जे डॉक्टर्स लोक वगैरे त्यांची राहण्याची सोय करा शासनाने. पण त्या 10 ते 12 लोकांना की गर्दी होऊ नये, म्हणजे त्यावेळी असं लिमिट होतं की बा तुमची कॅपॅसिटी असेल 100 लोकांची तर तुम्ही 20 लोक घ्यायचे, त्या 10% लोक घ्यायचे. पण त्याला पूर्णतः सेफ्टी करून त्यांना सगळं ते देऊन, म्हणजे जे आपण जे फवारे होते, मास्क होते, ते सगळं त्यांना द्यायचंय आणि सगळी व्यवस्था असेल अशानेच अलाउड होता. आणि अशा प्रकारे माझ्या कुठच्याही स्टाफला आजपर्यंत कुठचाही रोग झालेला नाही, कारण प्रचंड स्वच्छता आहे. आणि ह्या दैविक आपल्याला चांगलं हे असल्यामुळे त्याच्यामुळे मला काही झालं नाही आणि मी यशस्वी झालो. आणि त्याच्यामुळे माझी मुलगी इथे आल्यानंतर तिने पुढचं शिक्षण नंतर जाऊन केलं, पण नंतर ती आजही मला मदत करायला येते. माझ्या कुटुंबाचा संपूर्ण सहभाग, माझी मोठी मुलगी ती पण त्यावेळी मला मदतीला यायची. आणि करोना नंतर जो आम्ही स्पीड पकडला, काही लोक त्याच्यात मध्ये संपले, करोना नंतर झाल्यानंतर भीषण संपले. पण मला हे असेल, माझी पुण्यही असेल, माझ्या आई वडिलांची पुण्यही असेल, इथल्या जागेची लक्ष्मीची कृपा असेल, या ह्याच्याने मी पुढे जो धावत गेलो, तो आजही मी पूर्णतः धावतोय आणि लोकांना त्याचा चांगला सुसवाद असा अतिथींना घेऊन देतो. सर, यानंतर मला विचारावंसं वाटेल की आता फूड अँड ड्रग्स मध्ये तुम्ही आता अध्यक्ष आहात दापोली विभागाचे, तर यामध्ये येणं कसं झालं आणि अनुभव कसे आले? जेव्हा फूड अँड ड्रग्स हे झालं तेव्हा त्यांचा करोनानंतर शासनाने सगळ्यांनाच निर्देश दिले होते की जाऊन तुम्ही सर्वे करा, काय चाललंय, कसं आहे, करोनानंतर परिस्थिती आटोक्यात आहे का अजून काही आहे, करोना संपलाय पण तरी सुद्धा काही लोकांकडे किती प्रकारचं ती यंत्रणा वापरतायत, म्हणजे मास्क देणं हे कुठचे रिसॉर्टवाले वापरतायत. तर त्या सर्वेक्षणातर्फे आपले खेडचे फूड अँड ड्रग तर्फे निकम साहेब आले, तेव्हा त्यांची माझी ओळख झाली आणि मग ते सर्वे करत होते. सर्वे करत असताना त्यांनी आपलं बघितलं सगळं. नंतर मोरे साहेब आले आणि त्यांची एक कल्पना आली की सगळं स्वच्छ रिसॉर्ट कोणाचं आहे काय, आणि असा एक त्यांनी कन्सेप्ट राबवला आणि त्यांचा खेड इथे मोठा कार्यक्रम झाला. त्याच्यामध्ये आपल्याला ड्रीमलँड इनला त्यांनी पहिलं मानांकित घोषित केलं की हे स्वच्छ रिसॉर्ट आहे आणि स्टार ग्रेडला रिसॉर्ट आहे आणि अतिशय चांगल्या सुविधा मिळतात. आणि त्या मानांकित झाल्यापासून आम्ही आणखीन म्हणजे वेबसाईटला देणं किंवा वेबसाईटला प्रचार करणं किंवा त्यांच्यातर्फे त्यांनी जे काय ते हायलाइट केलं दिल्लीपर्यंत, संपूर्ण आपलं जे हे गावामध्ये छोटंसं याच्या गावामध्ये रिसॉर्ट आहे ते फूड अँड ड्रग्सनी मला हे करून मानांकित करून त्यांनी जी जाहिरात त्यांच्यातर्फे झाली तर त्यांचे खरोखर माझ्यावरती उपकार आहेत की त्यांच्या जाहिरातीने मला अजून कस्टमर लाभत गेले की बघत गेले की या लोकांनी जर केलेलं आहे तर खरोखर चांगला असणार. आणि त्याचा फीडबॅक मला मिळाला आणि त्यांची कृपा आमच्यावर झाली फूड अँड ड्रग्सची सर्व टीमची. आणि खरोखर या निमित्ताने मी त्यांचे आभार मानेन की त्यांची ही कृपा झाल्यामुळे माझे येणारा जो पर्यटक आहे तो जास्त प्रमाणात यायला लागला, की मला जास्त जाहिरात करावीच लागली नाही, जी मी फक्त माझ्या व्यवसायावर चालवत होतो. पण त्यांच्या माध्यमातून त्यांची वेगवेगळी माध्यमं आहेत, त्या माध्यमातून त्यांनी तो माझं ड्रीमलँड हायलाइट केलं आणि हायलाइट केलं असताना त्याच्यामुळे जो गर्दीचा लोट वाढला तो आजही वाढतच आहे. हा एक मला आनंद वाटतो त्यांच्याबद्दल. त्यांनी जो आत्मविश्वास दिला तो अतिशय चांगल्या प्रकारे आत्मविश्वास दिला आणि त्याही आत्मविश्वास माझ्यावर टाकल्यामुळे त्या आत्मविश्वासाचं सार्थक मी आज रोजी करत आहे की त्यांच्या पुण्याईने अजून एक आपण चालू हरण्या रोडला माझ्या मुलीच्या नावाने आपण एक मिराश म्हणून 3 स्टार आपण चालू करतोय. म्हणजे हे कन्सेप्ट होता, पण इथे कसं आहे सगळे जे लोक आहेत ते टुरिझमसाठी जे आवड आहे, कारण सगळे नॅचरल व्यवस्था असल्यामुळे स्टार वर्ग आहे, जो स्टार वर्ग आहे तो येतो, पण तो येण्यासाठी त्याला त्या सुविधा नसल्यामुळे तो थोडेफार काही लोकांचे असे संपर्क झाले की तुम्ही अजून एक स्टार गेटचं काढा,
तर तुम्हाला इथे या समुद्रावरती मला टार्गेटचं काढायचंच नाही. तर इथून 4 किलोमीटरवरती हर्णे रोडला आपण आता पुढच्या आता जवळ 3-4 महिन्यांनी याच फूड अँड ड्रगच्या कृपेने माझं एक गिऱ्हाईक वाढल्यामुळे मी एक जवळजवळ 6 करोडचं नवीन म्हणजे मिराज म्हणून नवीन आपण एक 10 रूमचा 3 स्टार हॉटेल आपण चालू करतोय. असं पण नाही म्हणजे त्या जो येणारा माझा अतिथी आहे म्हणजे तुमचा प्रगतीचा आलेख हा दिवसेंदिवस वाढतच जात आहे. आणि तुम्हाला फूड अँड ड्रगच्या टीमचं सुद्धा खूप सहकार्य मिळालं. नक्कीच त्याच्या आहे. माध्यमातून सुद्धा तुमचा व्यवसाय वाढत गेलेला आहे. आणि हे करत असताना परत त्या स्टार रेट हॉटेलसाठी आम्हाला फायनान्स केलाय आमचे डॉक्टर जयवंशी चालगावकर, जो अर्बन बँकेने मला 94 सालापासून जे मला कायम लोन देत गेले आणि मी कधीही मागे आलो नाही. स्टँडर्ड लोन मध्ये मी आहे आणि माझ्या मुलीच्या नावे त्याने फायनान्स केलेला आहे. मी जो आता तुम्हाला हे करतोय आपला माझा तुम्ही इंटरव्ह्यू देत आहे तर ह्यातर्फे मी त्यांचे पण आभार मानेन की ज्या ज्या मला पतसंस्था आणि हे आमचे डॉक्टर जयवंशी जालगावकर आणि त्यांचे पुत्र गिरीश जालगावकर ह्यांनी पण मला पुढच्या याच्यासाठी माझ्यावर विश्वास टाकलाय आणि त्या विश्वासाचा मी कधीही त्यांचा हे करणार नाही. जो विश्वास टाकलाय तो संपूर्णपणे जाऊन तिथे पण माझी गर्दी अशाच आपल्या कृपेने फूड अँड ड्रग्सच्या कृपेने वाढत जाणार आहे. आणि आता तर काय भरपूर यंत्रणा आलेल्या आहेत. आता तुम्हाला इंस्टाग्राम वगैरे तेव्हा काहीच नव्हतं आणि हे सगळं केलं फूड अँड ड्रग्सने की त्या जाहिरातीचा 2 बाजू माझी उचलली. आणण्याचं काम या टीम लोक झोतात आणण्याचं काम फूड अँड ड्रग्सने माझं केलं. मी त्यांचे शतशः आभारी आहे की अशीच त्यांची आम्हाला मदत लागो आणि लागो म्हणण्यापेक्षा लागो आणि असेच प्रेम त्यांचं सातत्याने माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावरती राहो. आता या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला प्रश्न विचारायचा वाटेल की या पुढचं नियोजन काय असेल? हा तेच मी सांगितलं ना. आता पुढचं नियोजन आपलं असं आहे की काही लोकांना आता बरेचशा लोकांकडे स्विमिंग टँक वगैरे केलेले आहे. पहिला माझा कन्सेप्ट असणार आहे माझं ते मिराजचे होणार आहे ते ह्याच्यामध्येच असणार आहे. स्विमिंग टँक पासून सगळ्या सुविधा असणार आहेत. तिथे पण छोटा किटी क्लब वगैरे मोठ्या फंक्शन्स वगैरे असणार आहे. पण काही लोकांना समुद्रावरती लागतं. आता नवीन ते डेस्टिनेशन मध्ये नवीन असं आलेलं आहे की काही लोकांना समुद्रामध्ये आल्यानंतर परत स्विमिंग टँक मध्ये गोळ्या पाण्यात यायचं असतं. तर आपलं पुढचं नियोजन आहे स्विमिंग टँकचं आहे की स्विमिंग टँक आपण करणार आहोत. इथे पुढचा प्रकल्प आहे स्विमिंग टँकचा. हळूहळू हे करत असताना तेव्हा पण मी मानांकित झालो आणि मानांकित झाल्यानंतर जेव्हा माझा खेडला फूड अँड ड्रग्सचा कार्यक्रम झाला तर तिथे एक उद्योजक आले ते खातू उद्योजक आले ते खातू साहेब स्वतः आले ते तेव्हा त्याचं पण भाषण झालं. खातू साहेब आले ते ना गोवागडचे खातू मसालावाले आले. त्यांनी एक छान पैकी केलं होतं ते. त्यांनी काय सांगितलं की मी जो हा उद्योग व्यवसाय केलेला आहे तर मी भाऊबंदकीमध्ये केलेला नाहीये. मी माझी स्वतःची तुम्ही सगळ्यांना आम्हाला त्यांनी त्यावेळी संबोधलं होतं की ठीक आहे तुम्ही करत असताना भाऊबंदकीच्या जागेमध्ये करू नका. वर्ल्डोवरची जागा असेल तरी तुम्ही करू नका कारण तो प्रॉब्लेम होतो. आणि मग जेव्हा आपण माणूस उत्कर्षाने पुढे जातो तेव्हा त्याला भरपूर संघर्षाला सामोरं जावं लागतं. तशीच थोडीशी परिस्थिती माझी आहे ड्रीमलँड बाबत. बाकी त्याच्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन कारण त्या कन्सेप्ट मध्ये मी फूड अँड ड्रगच्या ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये मी त्या गेल्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन आता आपण आपल्या स्वतःच्या जागेमध्ये निराश आपण चालू करतोय. असं पण नाहीये म्हणजे एक आपण चांगल्या कार्यक्रमाला गेलो की आपल्याला चांगली ओळख मिळते. त्या ओळखीचं आपण सोनं करतो. तसं फूड अँड ड्रग्स मध्ये आपण त्यांचं सोनं केलं आणि त्याप्रमाणे आपण आपली एक नवीन संकल्पना सालदुरं इथे आपण करतोय आणि त्या ह्याच्याप्रमाणे आपल्या कृपेने सगळं होऊन जाणार आहे. म्हणजे संघर्षातूनच तुम्ही हे तुमच्या स्वप्नातलं लँड डेव्हलप केलं अर्थात आणि म्हणूनच त्याला ड्रीमलँड नाव दिलं का काय असं म्हणलं तर? हा ते मनातच होतं म्हणून ड्रीमलँड इन का दिलं तर ड्रीमलँड म्हणल्यानंतर लोक बऱ्याचशा ठिकाणी महाबळेश्वरला ड्रीमलँड आहे आणि त्याचं मला रजिस्ट्रेशन मिळत नव्हतं. मग काय करावं मग म्हणून तो ड्रीमलँड आतमध्ये प्रवेश करा कारण बागेमध्ये वरती लोक आल्यानंतर विचारायचे खाली खरोखर काय आहे का. मग ते ड्रीमलँड येईल म्हणजे आतमध्ये प्रवेश करा आणि माझ्या स्वप्नातलं ड्रीमलँड अशी त्याची कन्सेप्ट आहे. हे सांगावं वाटतं की काक्याचे घाव सोपल्याशिवाय देव पण येत नाही. हा अशाच पद्धतीचं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी घडलं. हो अनेक अडचणींचा सामना करत करत त्यांनी ही लँड डेव्हलप केली केलेली आहे. आणि त्यांच्या स्वप्नातलं हे ड्रीमलँड इन हे रिसॉर्ट या ठिकाणी सुरू केलं आणि व्यवसायामध्ये अतिशय उत्तम प्रकारे ते पुढे चाललेले आहेत. त्यांची ही यशोगाथा आज या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकलीत. या
त्यांच्या प्रवासामध्ये त्यांच्या कुटुंबाचीही त्यांना तितकीच भक्कम आणि खंबीर अशी साथ मिळाली. अनेक प्रसंगांना तोंड देऊन त्यांनी हे रिसॉर्ट उभं केलं आणि आज ते या व्यवसायामध्ये प्रचंड यशस्वी झालेत. आणि या यशस्वीतीच्या पाठीमागं त्यांच्या कुटुंबाचा त्यांना असलेला आधार आणि त्यांच्या मुलींची त्यांना असलेली साथ ही वाखाणण्याजोगी आहे. आज आपल्या या ड्रीमलँड रिसॉर्ट इनचे मालक सन्माननीय अज्ञानी वरोडेकर साहेब यांचा वाढदिवस सुद्धा आहे. तर मी आपल्या इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठीच्या चॅनलच्या वतीने आणि संपूर्ण टीमच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीत त्यांच्या या व्यवसायामध्ये अजून त्यांना खूप मोठं यश मिळत राहो आणि त्यांची ही वाटचाल अशीच यशस्वी आणि निरंतर सुरू राहो ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. निसर्गरम्य समुद्र किनारी रेस्टॉरंट्स आणि पार्टी लॉन्स, स्वादिष्ट घरगुती जेवणाची राहण्याची उत्तम सोयीसाठी प्रसिद्ध असलेले ड्रीमलँड रिसॉर्ट. आमचा पत्ता मुरुड, हरणाई, दापोली, रत्नागिरी.